महाराष्ट्र बचाने के लिए। 9% मतदानाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक 12.33% मतदान हे गडचिरोलीमध्ये झाल्याची माहिती सध्या समोर येते। सर्वात कमी मतदान धाराशिवमध्ये झालेलं आहे। तर 9 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आपण पाहतोय। सर्वाधिक 12.33% मतदान हे गडचिरोलीमध्ये झालेलं आहे। सकाळी 9 वाजेपर्यंतची ही नोंद आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत फक्त 6.9% मतदानाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे हा आकडा वाढावा यासाठी सर्व स्तरातून आवाहन केलं जात आहे। लोकांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे। सर्वात कमी मतदान हे धाराशिव जिल्ह्यामध्ये झाल्याचं कळतंय। गडचिरोलीमध्ये 12.33% मतदानाची नोंद ही सकाळी 9 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती मतदान झाले याची आकडेवारी आपण पाहतोय। फक्त 6.9% मतदान हे सकाळी 9 वाजेपर्यंत झालंय। सर्व नेते मंडळी त्यासोबतच सेलिब्रिटीज हे मतदानासाठी बाहेर पडलेले असतानाच नागरिकांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करतायत। धाराशिवमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद ही सकाळी 9 वाजेपर्यंत करण्यात आली आहे। सर्वाधिक 12.33% मतदान हे गडचिरोलीमध्ये झालंय। प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, आपण पाहतोय धाराशिवमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे। सध्याचे काय अपडेट्स आहेत? नाही, हेच तर चिंता वाढवणार आहे। असं आहे की सर्वाधिक गडचिरोली म्हणजे जो आदिवासींचा जिल्हा आहे तिथे जर सर्वाधिक मतदार होत असेल तर मग महाराष्ट्रातला जो मध्यमवर्गीय आहे, जो टॅक्सपेयर आहे आणि जो महानगर राहतो त्या भागामध्ये तिथे मतदानाची टक्केवारी का कमी आहे? आणि ही खरं तर आत्ता 9 वाजेपर्यंतचीच ही आपल्याकडे आलेली आकडेवारी आहे की ज्या आकडेवारीमध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 6.61% मतदान झाले असं दिसतंय। आता विनोद तावडे आणि तत्सम जे महत्त्वाचे चेहरे आहेत तेही मतदानाला बाहेर पडलेत। भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न होता की मतदानाची टक्केवारी वाढवावी। त्याचं कारण आहे की लोकसभेमध्ये या मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीचा त्यांना खूप मोठा फटका बसला। पण आता सकाळच्या सत्रामध्ये साधारणपणे लोकांची भावना असते की आम्ही मतदान करतो आणि मग निघून जातो। आता विलेपार्लेसारख्या भागामध्ये सुद्धा इथे रांग नाहीये आणि ही दृश्य तशी थोडीशी चिंता वाढवणारी आहेत। कारण मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर त्याचेही अनेक अर्थ होतात। म्हणजे जर मतदानाचा टक्का वाढला तर तो अँटी इन्कम्बन्सी म्हणून मानला जातो, मतदानाचा टक्का कमी राहिला तर ते सरकारच्या बाजूचा कौल म्हणून मानला जातो। पण 2024 विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का हे अत्यंत महत्त्वाची असणारी गोष्ट आहे। बुधवार हा जाणीवपूर्वक निवडणूक आयोगाने निवडलेला दिवस आहे, कारण सोमवार आणि मंगळवार हे वर्किंग डेज आहेत आणि बुधवारी लोकांनी अधिकात अधिक प्रमाणामध्ये मतदान करावं अशी अपेक्षा असते। साधारणपणे सकाळच्या सत्रामध्ये अधिक मतदान होतं, हा ट्रेंड आहे आपला। 11च्या नंतर एक दुपारी 3-4 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का घसरतो, नंतर 4 ते 7 वाजेपर्यंत मतदान होतं। नियम असा आहे की मतदान केंद्रामध्ये मतदानाच्या वेळेच्या आधी जो मतदार दाखल होतो त्याला पूर्ण मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत मतदान करण्याचा अधिकार असतो। पण ही दृश्य आत्तापर्यंतची जी दिसत आहेत ती फारशी महानगरातली ॲटलिस्ट मुंबईमधली तरी फार सकारात्मक नाही आहे। आणि गडचिरोली फार महत्त्वाचं आहे। बघा, गडचिरोलीसारखं आदिवासी बहुल असलेला भाग ज्याला मतदानाचं महत्त्व कळतं तो 12.41% मतदान करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातली मतदानाची टक्केवारी ही अत्यंत कमी येते। तर हे दरवेळेचं झालेलं आहे। आपल्याला दिसतं आहे की जर 9 वाजता केवळ 6.61% आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 12.33% मतदान सर्वाधिक गडचिरोलीत आणि धाराशिवसारखा जिल्हा की जिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, आमदार तिथून शिवसेनेचे आहेत, अशा जिल्ह्यातलं मतदानाची टक्केवारी घसरत असेल तर याचा अर्थ असा की मतदानाची टक्केवारी जशी अपेक्षा होती तशा पद्धतीनं पहिल्या 9 वाजेपर्यंत तरी नाही आहे। उन्हाचा काहिली यावेळेला नसते। लोकसभा निवडणुकीमध्ये असं सांगितलं होतं की 48%, 46%, 47% मतदानात पारा होण्याचा होता आणि म्हणून उन्हाची टक्केवारी घसरली। पण आता तशी स्थिती नाही आहे आणि तसं असून सुद्धा मतदानाची टक्केवारी कमी असणं हे थोडंसं चिंता वाढवणार आहे। आपल्याला आपण अशी अपेक्षा करू की अधिक मतदानाचा टक्का वाढेल, लोक भरभरून बाहेर पडतील। पण मुंबईतलं हे दृश्य आणि बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे मोबाईल घेऊन न जाणं किंवा वयोवृद्ध मंडळींसाठीच्या स्वतंत्र रांगा नसणं, हे सकाळच्या सत्रामध्ये मला जाणवलेल्या गोष्टी आहेत। महिलांसाठीच्या स्वतंत्र रांगा नसणं, आणि जनरली वयोवृद्ध नागरिक जेव्हा बाहेर पडतात ते सकाळच्या सत्रामध्ये अधिक असतात, त्यांना काही ना काही प्रमाणामध्ये त्रास होतो आहे। त्यांच्या मतदान केंद्रापासून बरीचशी दूर अंतरावरची मतदान केंद्र निवडली गेलेली आहेत। मोकळ्या जागेमध्ये पार्किंगची सोय असावी वगैरे अशी त्याची भावना असली तरी सुद्धा मतदानाचा टक्का वाढताना या क्षणापर्यंत तरी आपल्याला दिसलेला नाहीये। पण आणखी पुरेसा वेळ आहे।
राहुल, ज्या मुद्द्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच संदर्भात मला खरं तर प्रश्न विचारायचा आहे. मोबाईल बंदीचा कुठेतरी फटका बसू शकतो अशी भीती निवडणूक आयोगाला वाटतच होती आणि या संदर्भात थोडंसं कुठेतरी चित्र आपल्याला शहरी भागामध्ये परिणाम होतोय असं वाटतंय. निश्चितपणे होतोय, कारण अर्धा तास मोबाईल तुमच्यापासून दूर असणं तेही अशा स्थितीमध्ये बऱ्याच जणांना अडचणीचं आहे. खरं म्हणजे निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं की मतदान केंद्राच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जायला बंदी आहे. आता या प्रांगणामध्ये की जिथून तुमची एंट्री पॉईंट आहे, माझ्या माहितीनुसार या एंट्री पॉईंट पासून आतमध्ये प्रत्यक्षात मोबाईल घेऊन जायची अडचण नाहीये. कारण आतमध्ये जे सेंटर आहे, आपण ते पण दाखवू, आतमध्ये जे सेंटर आहे त्या सेंटरच्या ठिकाणी मोबाईल पाऊच ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. पण बऱ्याच जणांना हे कळलं नाही आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्षात सेंटरवरती लोक आले, आता एका मतदान केंद्राच्या आतमध्ये आपल्याला परवानगी दिलेलीच आहे, तर ही गोष्ट लोकांच्यासाठी यासाठी महत्त्वाची ठरली की अनेक जणांना अर्धा तास पाऊण तास आपल्या मोबाईलपासून दूर राहणं शक्य नव्हतं. प्रत्यक्षामध्ये निवडणूक आयोगानं इथे अशी व्यवस्था केलेली आहे की एक अशा पद्धतीचा बॉक्स बनवला आहे की ज्या बॉक्समध्ये तुम्ही मोबाईल तुमचा ठेवू शकता आणि तिथे मोबाईल ठेवून तुम्ही आतमध्ये मतदानाला जाऊ शकता. पण याबद्दलची थोडीशी पुरेशी योग्य ती माहिती बहुतेक मतदारापर्यंत पोहोचली नाही आणि परिणाम असा झाला की मोबाईल खिशामध्ये ठेवून बाहेर जाणं ही गोष्ट थोडीशी अडचणीची ठरली आणि त्याबद्दल लोक कुरकुरताना दिसतात. पण अर्थात कर्तव्य वगैरे हा भाग आहेच आणि त्यामुळे मतदान तर करायला हवं लोकांनी. हा शहरी भागाचा मुद्दा झाला. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे जनजागृती विविध माध्यमातून करण्यात आलेली होती आणि मग ग्रामीण भागामध्ये नेमके प्रामुख्याने असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे याचा फटका अगदी सकाळच्या सत्रामध्ये बसताना आपल्याला बघायला मिळतोय. आता याचं नीट विश्लेषण करायला हवं, कारण आपला जो ट्रेंड आहे तो साधारणपणे ग्रामीण भागामध्ये मतदान भरभरून होतं. काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 60-62%, 65% मतदान जातं आणि ग्रामीण भागामध्ये पहाटेपासून लोकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसतात. हळूहळू जशी जशी आकडेवारी वाढेल तसं तसं ते कळेल आपल्याला की ग्रामीण महाराष्ट्रानं कसा कौल दिलेला निश्चित आहे. आणि त्याचमुळे हा आकडा वाढेल अशी अपेक्षा आपण राहुल ठेवूयात. विविध भागांमध्ये हा आकडा वाढेल अशी अपेक्षा ठेवायला पाहिजे. सातत्याने या संदर्भातले सगळे अपडेट्स घेणार आहोत. प्रत्येक मतदारसंघावर आपलं बारीक लक्ष असणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर मतदानाला सुरुवात होऊन आता 3 तास पूर्ण होतील. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सागर, आतापर्यंत आपल्याकडे साधारण 9 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी आलेली आहे. काय अपडेट्स आहेत तुमच्या विभागातले? मुंबई शहरामध्ये विशेषतः वरळी विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा होता. या मतदारसंघामध्ये मात्र सर्वाधिक कमी मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत झाल्याची माहिती उपलब्ध होती. अवघे 4.5% कमी मतदान या मतदारसंघात झालेलं आहे. दुसरीकडे मुंबई परिसर आणि शहर जे उपनगर आहे या भागामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे मुलुंडमध्ये झालेलं आहे. जवळपास 9.5% आसपास तिथे मतदानाची नोंद झालेली आहे. वास्तविकतेत मलबार हिल परिसर जो हाय प्रोफाईल मतदारसंघ मानला जातो, जिथे मतदानाला येतील का अशी एक शक्यता वर्तवली जात होती, पण अशा ठिकाणी सुद्धा सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 8%च्या आसपास मतदान दिसतंय. म्हणजे काही क्षेत्रांमध्ये मुंबईच्या मतदानाचा टक्का वाढताना दिसतोय. मात्र वरळीसारख्या मराठी बहुल भागामध्ये मात्र मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत अतिशय कमी आहे. हे आश्चर्यकारक दिसून येतं. उपनगरांमध्ये जर पाहिलं तर मागाठाणे आणि वांद्रे ईस्ट जे वरुण सरदेसाई आणि जिसान सिद्दीकी यांच्यामध्ये एक जबरदस्त फाईट आहे, अशा ठिकाणी सुद्धा मतदानाचा टक्केवारी अवघ्या 4%च्या आसपास आहे सकाळी 9 वाजेपर्यंत. यामुळे काही भागांमध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मतदान अधिक होताना दिसतंय, मात्र काही भागांमध्ये मतदानाचे जे आकडा आहे तो कमी दिसतोय. अनेक भागांमध्ये इलेक्शन कमिशनच्या वतीने वारंवार सांगण्यात येते की सेवा सुविधा खूप आम्ही चांगल्या देतोय, पण अनेक भागांमध्ये लोकांना जाण्यास त्रास होतोय, अडचणी येत आहेत, अशी एक परिस्थिती दिसून येते. एकूणच जर पाहिलं तर मुंबईमध्ये किमान अपेक्षा आहे की लोकसभेपेक्षा अधिक मतदान हे होईल असं दिसतं. सौरभ, निश्चितच आपण बघतोय की किमान जास्त मतदान झालं पाहिजे असा एक अंदाज आहे आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा सातत्यानं आवाहन करतोय. आपण वेगवेगळ्या विभागात देखील जाणून घेणार आहोत की कुठे कुठे किती मतदान झालेलं आहे. आपण बघतोय महाराष्ट्रात 288 जागांवर मतदानाला सुरुवात. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी रत्नागिरीहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अक्षय, मुंबईत जर आपण बघितलं तर मतदानाचा टक्का थोडासा घसरलेला दिसतोय. म्हणजे सकाळच्या 2 तासातला जरी हा ट्रेंड असला तरी सुद्धा कोकणात नेमकी काय परिस्थिती आहे?
सौरभ, आपण जर बघितलं तर कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील सामान्य मतदान झाले असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. तर 8.01 इतकं मतदान पहिल्या सकाळच्या सत्रात झालं असल्याचं चित्र आणि तशी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. एकूण कोकणात आपण बघतोय 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यामध्ये मी आहे या जिल्ह्यात एकूण 3 मतदारसंघ आहे, ज्यामध्ये कणकवली, कुडाळ मालवण आणि सावंतवाडी. यामध्ये देखील आपण जर बघितलं तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये 7 इतकंच मतदान झालं असल्याचं चित्र आहे. तर उर्वरित जे 2 मतदारसंघ आहे, सावंतवाडीमध्ये 8.15 तर तिकडे कणकवलीमध्ये 8.2 इतकं मतदान झालं असल्याची आकडेवारी 2 तासाची पुढे आलेली आहे. अर्थात आपण जर बघितलं तर सकाळचा वेळ होता, लोकांकडनं इतक्या सकाळी तातडीने मतदान केलं जात नाही, कारण हा ग्रामीण परिसर आहे, गाव परिसर आहे. या ठिकाणी नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या देखील तशी बघितली तर कमी आहे. त्यामुळं सकाळच्या सुमारास हीच आकडेवारी अपेक्षित होती. काहीशी थोडी जास्त देखील ही आकडेवारी येऊ शकली असती. मात्र एकूणच जी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक माध्यम प्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, अक्षय थोडंसं थांबवतोय. संजय शिरसाट बोलताय, तिथे आधी जाऊया. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणारच आहोत, पण आपण साधारण राज्यभरातल्या मतदानाच्या टक्केवारीवर बोलत होतो. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, मुंबई उपनगरात आहेत ते सध्या. राहुल, तुम्ही सकाळपासनं आहात तिकडे फील्डवर, मुंबई उपनगरात आहात. विशेषतः मुंबईची पण आपण जर टक्केवारी बघितली तर ती फारशी समाधानकारक नाहीये. मान्य सकाळी 2 तासातला हा ट्रेंड आहे, तरी सुद्धा काय वाटतं, मतदारांमध्ये उत्साह आहे की नाही? नाही, मुंबईपासून ते महाराष्ट्रातल्या जवळपास आपल्या सगळ्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे निराशाजनक चित्र आहे आणि त्याचे कितीतरी राजकीय अर्थ काढता येतील. कारण थंडी हा एरवी या काळातला एक महत्त्वाचा घटक असतो. थंडी नाही आहे, उन्हाचा साधारणपणे उन्हाळ्यात मेमध्ये जेव्हा मतदान झालं लोकसभेसाठी तेव्हा उन्हाच्या प्रकोपाबद्दल बोललं गेलं. ऊन पण नाही आणि तरीसुद्धा अवघा 6-6.5% मताचा टक्का असेल आणि तो मुंबईमध्ये जसा आहे, जसं मगाशी सागर सांगत होता की वरळीसारख्या मराठी बहुल मतदारामध्ये सुद्धा निरुत्साह दिसतो आहे. तोच ट्रेंड धाराशिवमध्ये आहे, तोच ट्रेंड छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, तोच ट्रेंड विदर्भातल्या अनेक भागामध्ये आहे. तर याचे कितीही राजकीय अर्थ काढता येतील. प्रामुख्यानं असं म्हटलं जातं कॅन्टीन कंबन्सीचा फॅक्टर असेल तर साधारणपणे सरकारच्या विरोधामध्ये भरभरून मतदान केलं जातं, तसा अर्थ काढता येऊ शकतो. किंवा जर कमी मतदान झालं तर मग सरकारच्या विरोधामध्ये नाराजी आहे, परंतु विरोधी पक्षाला सुद्धा फार कल नाही आहे, असाही त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. पण अर्थात वेळ आहे, 2 तासाची ही आकडेवारी आहे, पण निराशाजनक आहे. कारण ग्रामीण भागामध्ये साधारणपणे सकाळी दीक्षित रोडवरची रांग आहे, विचारून घ्या, मग त्यानंतर आम्ही ही कॅरी करतो. आणि ही रांग मतदानासाठी लागलेली आहे. तुम्ही बघता काही लोकांना इथे इश्यूज आहेत. आपटे साहेब, थोडंसं बाहेर जाऊन आपण बोलू. एकदा रांग आपण दाखवली तर ही मंडळी ही मतदानासाठी येत आहेत. मुख्यत्वे वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं आहे, जसं आता हे आलेले. नमस्कार. पण अडचण काय झाली म्हणाले तुम्ही? अडचण अशी आहे, आता हे यांचं वय किती आहे साहेब? 77. ही विल स्टँड इन लाईन क्यू. महिलांना पुढे आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम. सेकंडली, आमच्या मालवीय रस्त्यावरती 219 पार्टमध्ये जवळजवळ 2 पार्ट होते ते. त्याचा त्यांनी पार्ट काही वर्षांपूर्वी 1 पार्ट केला, काही पार्ट 1 केला आणि त्यामुळे झालेलं आहे काय की ते डबल स्ट्रेन त्या ठिकाणी झाल्या कारणाने आमचे लोक तिथे फक्त लाईनीत उभे राहतात आणि घरी निघून जातात. कारण मागच्या वेळच्या लोकसभा निवडणुकीचा असा अनुभव आहे की त्यांनी तिथे उभं करून नंतर मग अर्धे लोक खरंच कंटाळून निघून गेले. बाहेरच उभे राहिल्यानंतर पर्याय पुन्हा मध्ये करायला काय पाहिजे? सारखेच 2 पार्ट करून त्यांनी 2 रांगेमध्ये कोणाला उभं करायचं? एका रांगेमध्ये लेडीजला करा, एका वाडीला तुम्ही असं म्हणतात नाही, एका रांगेमध्ये महिलांसाठी करा आणि एका रांगेमध्ये याला करा आणि 2 वोटिंग पोलिंग मशीन्स पाहिजेत त्या भागाला. आता एका मतदानाला किती वेळ लागतोय? मशीन केलेलं आहे. एका मतदानाला साधारण 1.25 ते 1.5 मिनिट लागतो. तर ह्या हिशेबाने तुम्ही सांगा 7 ते 6 या वेळेला कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे फार तर तासाला 50. ओके, 50 आणि 11 तास, 11 55, 550च्या वरती व्होटिंग होणार नाही कंटिन्युअस केलं तरी सुद्धा. आणि 2000 मतदानाचा प्रकार आहे मालवीवर असं 1900च्या वरती 1900च्या वरती नंबर्स आहेत. आणि तुम्ही सांगा हे मतदान होईल का एवढ्या लोकांना? लोक कंटाळून निघून जातात. आणि पोलीस विभागाला प्रशिक्षण देण्याचं 35 वर्ष तुम्ही काम केलंय. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव सदानंद गोपाळ आगाशे. आगाशे साहेबांनी सांगितलं. ओके, आगाशे साहेबांनी सांगितलेला मुद्दा महत्वाचा आहे. एका मिनिटाला जर एकच मतदान होणार असेल आणि 2000 मतदार इथे असतील. आता हा भाग आहे मुंबईचा दीक्षित रोड. हा, बहुत जोर से चल रहा है. अरे वा, व्हेरी गुड. तर हे
साधारणपणे त्यांचं असं आकलन आहे की जे 1900 मतदार आहेत त्यांची पूर्ण मतदानाची प्रक्रिया नियोजित वेळेमध्ये संपणार नाही आणि त्यामुळे एकाच्या ऐवजी 2 रांग करा, महिलांसाठीची वेगळी रांग करा वगैरे असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन ज्योतिंद्र वाघमारे, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हा जो भाग आहे तो विलेपार्लेचा आहे, दीक्षित रोडवरचा. सकाळच्या सत्रामध्ये ह्या वेळेपर्यंत माझा आजवरचा जो अनुभव आहे तो साधारणपणे 8 ते 14, 11, 12% लोकांची मतदानाची टक्केवारी असते. आता धाराशिव हे त्याचं एक उदाहरण आहे. आता मुंबई पण त्याचं एक उदाहरण आहे की या भागामध्ये लोकसभेला मुंबईमध्ये खूप कमी मतदान झालं. कुलाब्यात फक्त 46% मतदान झालं होतं. पुण्यात तशीच परिस्थिती होती सौरभ, आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून बुधवार निवडला. वर्किंग डे सोमवार मंगळवार धरून बुधवार आहे, तरी सुद्धा मतदारांचा उत्साह नसेल तर हे चिंता वाढवणार आहे. एक सरळ सरळ त्याचा अर्थ काय होईल तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी काही आज बघतो आहोत आपण, त्याच्यात मतदारांना कुणावरतीच विश्वास राहिलेला नाहीये. नकोच आपल्याला ते मतदान करायचं अशा भावनेत लोक आहेत का, की ज्या कारणामुळं लोकांना ना सरकारबद्दल काही आस्था वाटते ना विरोधी पक्षाबद्दल आस्था वाटते. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की एकूणच मतदान प्रक्रियेमध्ये काही गडबड आहेत का. मोबाईल सारखी साधी गोष्ट आहे की मोबाईल फोन्स कुठपर्यंत घेऊन जायची त्याची स्पष्टता नाहीये. एक आणखी मला मुंबईमध्ये प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी आहे की सिनियर सिटीजन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला आले. काही दिव्यांग असलेली मंडळी मतदानाला आली, ही अशी मंडळी. परंतु तरुण मतदार मला अजिबात दिसलेला नाही आहे सौरभ. आणि हे फार चिंताजनक आहे की तरुण मतदाराला, कारण जर 100 तुम्ही मतदार ह्या रांगेतले बघितले तर 5 किंवा 10च तरुण मतदार मला दिसत होते. सगळे सिनियर सिटीजन सकाळी मतदान करून गेलेत. ही टक्केवारी घटण्याचं मुख्य कारण असू शकतं आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती सतत परिणाम करत आलेला आहे. मागे काय झालं की लोकसभेला जेव्हा आकडेवारी घसरली तेव्हा असं म्हटलं की 400 पारचा नारा दिल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे समर्थक असलेले मतदार हे एकतर पर्यटनाला निघून गेले किंवा घरातच बसणं त्यांनी पसंत केलं. त्यांना श्री अजित पवार यांना बरोबर घेणं हेही पटलेलं नव्हतं वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टी स्थिर झालेल्या आहेत. 2च घटक समोरासमोर उभे आहेत, तरी सुद्धा मतदारांचा सुरुवातीच्या टप्प्यातला निरुत्साह हा महाराष्ट्राला चिंता वाढवणारा आहे. ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी 9 वाजेपर्यंत चांगली असते. लोक रांगा लावून मतदान करतात आणि 1.5, 2 तास हे मतदान. आज आता मुंबईत पण ही स्थिती आहे. मोकळ्या आहेत मतदारसंघ, ह्या पोलिंग स्टेशन बाहेरच्या ज्या रांगा असायला त्या मोकळ्या आहेत. निश्चितच. त्यामुळे आता आपण सुद्धा आवाहन करतो NDTV मराठी की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं. बघूया त्याचा आता कितपत परिणाम होतो. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. तर आपण बघतोय की